सुमारे 60च्या दशकात चित्रपट सिनेसृष्टीने तमाशापटाला अगदी ग्रासून टाकले। रायगडचा राजबंदी, बाई मी भोळी, देवा तुझी जेजुरी अशा अनेक शेकडो सिनेमामध्ये गणपत पाटील यांनी नाचाची भूमिका पार पाडली। पुढे जाऊन या भूमिकेने त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या आयुष्याचा मात्र तमाशा केला। गणपत पाटील यांच्या मुली मोठ्या होऊ लागल्या। त्यांच्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली। तेव्हा तर लोकांनी हद्दपार केली। जेव्हा त्यांना स्थळ बघायला येत असेल तेव्हा त्यांच्या पडद्यावरील भूमिकेचा विचार करून लोक त्यांना सरळ तृतीयपंथी म्हणू लागले आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत राहिले। मूर्खासारखे प्रश्न विचारू लागले, यांना मुले कशी होऊ शकतात, हे असं कसं असू शकतं, असा हा सगळा त्रास त्यांना सहन करावा लागला फक्त या नाच्या या भूमिकेमुळे। त्याचबरोबर गणपत पाटील यांची पत्नी जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ लागली तेव्हा त्यांना इतर बायकांकडून शेरेबाजी ऐकावी लागत असे। सुरुवातीस त्यांनी दुर्लक्ष केले, पण नंतर याचा त्यांना खूपच त्रास होऊ लागला। दुर्दैवाने विदूषकाला जशी चाकोरी सोडता येत नाही तशीच गणपत पाटील यांना नाचाची भूमिका सोडता येत नव्हती।